नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, बेल बटन प्रेस करा। मी आपणास या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांबद्दल माहिती देत असतो। नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे 3000 रुपये ऑगस्ट महिन्यातील ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याबद्दलचा लाईव्ह मी आज 8 वाजता घेणारच आहे। तरी मी आज आपणास विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक योजना काढलेली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सुमारे 51,000 रुपये दिले जातात। ते कसे दिले जातात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहून घ्या व या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर पाहूया त्या योजनेबद्दल। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन प्रेस करा। अशामुळे आपणास व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होतील। मी या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांबद्दल माहिती देत असतो। मी आज आपणास महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी सुमारे 51,000 रुपये मिळतील अशी योजना चालू केलेली आहे। तर ती काय योजना आहे त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहून घ्या, म्हणजे आपणास सर्व माहिती मिळेल। चला तर पाहूया मग त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मिळणाऱ्या योजनेची माहिती। महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद योजना। या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपये। कुठे करावे लागेल अर्ज? शिंदे सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना अशा कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत। मुलींना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देखील सरकारने नुकतीच नवीन योजना सुरू केली आहे। केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। महाराष्ट्र राज्य शासनाने महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार अशा विविध घटकांतील नागरिकांसाठी शेकडो योजना सुरू केल्या आहेत। याशिवाय राज्य सरकारच्या एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51,000 रुपयांची आर्थिक मदत देखील केली जात आहे। या योजनेला स्वाधार योजना असे नाव देण्यात आलेले आहे। दरम्यान आता आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत। कशी आहे ही योजना? स्वाधार योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली जात आहे। या अंतर्गत शैक्षणिक खर्चासाठी विद्यार्थ्यांना 51,000 रुपयाची मदत केली जात आहे। खरे तर आर्थिक कारणांमुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे। यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासनाने ही स्वाधार योजना सुरू केली आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून दूर राहावे लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असून ही योजना याचाच एक भाग आहे। या योजनेचा लाभ 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिला जात आहे। 10वी आणि 12वी नंतर 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या कोणत्याही कोर्समध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मात्र याचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना 60% अधिक गुण मिळाले आहेत अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तसेच या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। म्हणजेच दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। स्वाधार योजनेअंतर्गत बोर्डिंगच्या सुविधेसाठी 28,000 रुपये दिले जातात। लॉजिंग सुविधेसाठी 15,000 रुपये दिले जातात। तसेच मेडिकल इंजिनिअरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 5,000 रुपये दिले जातात। म्हणजे 51 अधिक 5 56,000 रुपये साधारणतः। जर तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल आणि यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमचे बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे, कारण या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। म्हणजेच DBT अंतर्गत थेट लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहेत।
आपले बँक खाते DBT लिंक आहे की नाही हे कसे पाहावे यासाठीची लिंक मी वरच्या कोपऱ्यात देत आहे. आपण अर्ज करण्याच्या अगोदर आपले खाते DBT लिंक आहे का नाही हे चेक करावे. आत्ताच लाडकी बहीण माझी योजना या योजनेत खाते DBT लिंक नसल्यामुळे सुमारे 27 लाख महिलांचे पैसे हे फॉर्म अप्रूव्ह असून सुद्धा आलेले नाहीत. त्यामुळे आपले खाते DBT लिंक असणे महत्त्वाचे आहे. ते अगोदर चेक करून घ्या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर. चला तर पाहूया मग या योजनेसाठी अर्ज कसा करता येईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज हा विहित नमुन्यातच करावा लागेल. जर तुम्हाला या योजनेचा विहित नमुन्यामधील अर्ज हवा असेल तर महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. ही आहे अधिकृत वेबसाईट. मी या वेबसाईटची अधिकृत लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपण तिथून लिंक ही क्लिक करून पाहू शकता. यानंतर होम पेजवर असलेल्या स्वाधार योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. मग तुम्हाला त्या फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती व कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळील समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागेल. एकदा तुमचा अर्ज जमा झाला की अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.